स्टुडंट ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण या लेक्चरमध्ये या भागामध्ये वैदिक मॅथमॅटिक्सचा अभ्यास करणार आहोत. मागील एक व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एकाधिकेन पूर्वेना या अभ्यासक्रमामध्ये हे सूत्रावरून आपण स्क्वेअर ऑफ द नंबर एंडिंग 5 ज्या नंबरच्या शेवटी किंवा एकक स्थानी 5 येतो अशा संख्येचा वर्ग कसा करायचा हे शिकलो. त्यासाठी आपण ही पद्धत पाहिली. तर याच्या मागचं जे मेन थेरी आहे किंवा जी सूत्र आहेत ते आज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर परत एकदा पहा, आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं होतं. 25 आपल्याला 25चा वर्ग करायचा होता. आपण सुरुवातीला काय करणार, 5 नंबर दिलाय, 5चा वर्ग आपण अगोदर लिहून घेतलाय आणि त्यानंतर काय केले, 2 आणि 2च्या नंतरची संख्या 1 मिळवल्यानंतर त्याला आपल्याला काय किती मिळतात, 3. 2 गुणिले 3 आपले होतात 6. म्हणजे आपलं आलेलं जे उत्तर आहे 625. म्हणजेच आपल्याला 25चा वर्ग किती मिळाला, 625. त्याचप्रकारे आपण 35, 65, 105, 135 म्हणजेच 135, 105 अशा संख्यांचे वर्ग आपण सॉल्व्ह केले. आज आपण क्लास 4 मध्ये अल्जेब्रिक प्रूफ याचं जे प्रूफ आहे ते पाहणार आहोत. स्क्वेअरिंग ऑफ अ नंबर एंडिंग 5 म्हणजेच काय, अशी संख्या की ज्याच्या एकक स्थानी किंवा शेवटी 5 येतो अशा संख्येचा वर्ग करायचा. मग आता आपल्याला इथे काय दिलंय, ax प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ax स्क्वेअर. आता याचा आपण काय केलाय, फॉर्म्युला पाहिलाय. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण a प्लस b ब्रॅकेटचा जो स्क्वेअर असतो तो काय येतो, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बरोबर की नाही. मग हा फॉर्म्युला आपण इथे वापरलाय आणि इथे फक्त आपण एक ॲड व्हेरिएबल केलाय की जो आहे x. मग इथे जो फॉर्म्युला काय झाला, एक्स स्क्वेअर प्लस 2abx प्लस बी स्क्वेअर. आणि मग एक्सच्या ऐवजी आपण काय घेतलेत, पुढे किंमती घेतल्या आहेत आणि त्या किमतीमध्ये या सूत्रामध्ये वेगवेगळ्या किमती टाकून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत. मग फर्स्ट एक्झाम्पल आपण काय घेतलं इथे पहा, x इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 5. देन वी गेट 10a प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू 10 स्क्वेअर प्लस 2 इंटू 10a इंटू 5 इंटू म्हणजे गुणिले आणि प्लस 5 स्क्वेअर. मग आता ह्या दोन नंबर्समध्ये आपल्याला काय कॉमन निघते असं आपण पाहिलं आहे. 5 आणि 2चा इथे गुणाकार केला आहे की जो आला आहे 10. इथे ऑलरेडी 10 असल्यामुळे काय केलं आहे, आपण 10चा वर्ग केला आहे. ठीक आहे, इथे वर्ग पाहू शकता तुम्ही. मग aचा वर्ग आणि 10चा वर्ग अधिक a इंटू 10 स्क्वेअर प्लस 5. मग आता ह्या दोघांमध्येही आपल्याला काय कॉमन निघतं आहे, 10चा वर्ग म्हणजेच तो आपण बाहेर घेतला. मग a स्क्वेअर प्लस a इंटू 10 स्क्वेअर प्लस 5. टेक a कॉमन म्हणजे दोघांमध्ये, आता ह्या दोघांमध्ये काय आहे, a कॉमन आहे म्हणजेच काय केलं आहे, आपण a बाहेर घेतला आहे. जी गोष्ट कॉमन असते ती आपण कंसांच्या बाहेर घेतो. ठीक आहे. आणि मग आपल्याला काय मिळाली पुढची स्टेप, a इंटू a प्लस 1 इंटू 10a स्क्वेअर 10 स्क्वेअर प्लस 5. मग 5चा स्क्वेअर किती आला आहे, 25. आणि आपल्याला ही स्टेप कशी मिळाली आहे पहा, a इंटू a प्लस 1 प्लस 10 स्क्वेअर प्लस 25. मग याच प्रकारचे आपण एक्झाम्पल्स क्लिअरली आपल्याला हे माहीत होतं की 10a प्लस 5 प्रेझेंट 2 डिजिट नंबर. म्हणजे हा जो नंबर आहे हा 2 नंबर मिळाला. जसा की 15, 25, 35 पासून 95 पर्यंतचे नंबर्स याच्यामध्ये आपण वापरले आहेत. फॉर द व्हॅल्यू a आपण इथे जो a वापरला आहे त्या a साठी आपण कोणती संख्या घेऊ शकतो, 1 ते 9 अंक. 1 ते 9 अंकामधले कोणताही नंबर आपण इथे a च्या ऐवजी वापरू शकतो. तर पहा 10a म्हणजेच 10a प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज द फॉर्म हुज LHS म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईड इज. या उदाहरणाची किंवा या सूत्राची लेफ्ट हँड साईड जी आहे त्यातमध्ये काय आहे, a इंटू a प्लस 1 इज. अँड RHS म्हणजेच काय,
राईट हँड साईड इज 25. मग या उदाहरणाची लेफ्ट हँड साईड आणि ही राईट हँड साईड आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू. मग लेफ्ट हँड साईड किती आहे, a इंटू a+1 आणि राईट हँड साईड आहे 25. मग हेच सूत्र वापरून आपण मागचे काही एक्झाम्पल्स हे सूत्र पाहिले आहेत. पहा इथे a इंटू a+1. आता याला आपण जर ब्रॅकेट घातला तर आपल्याला हे पूर्ण आपल्या एक्झाम्पलसारखं दिसेल. हे आपले आहे लेफ्ट साईड आणि हे आहे राईट साईड, म्हणजेच LHS आणि हे आहे RHS. देअरफॉर इथे आपण एच्या ऐवजी काय घेतला आहे, 2 घेतला आहे. म्हणजेच आपला जो फॉर्म्युला आपण पाहिला तो असा आहे. 45 साठी a इंटू a+1 25. आता ह्या तिरकी रेषा जी आहे त्या तिरक्या रेषेला ऑब्लिक असं म्हणतात. ठीक आहे. मग आता आपला फर्स्ट एक्झाम्पल आपण एक पाहूया. 45 म्हणजेच आपण याची फोड करणार आहोत, फॅक्टर्स करणार. कसे पाडणार, 40 + 5 ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज द फॉर्म ऑफ ax + b ब्रॅकेट स्क्वेअर. मग a ची एक्झाम्पलची किंमत आहे a = 4, x = 10, b = 5. Using the formula square of numbers ending in 5, म्हणजे आपला फॉर्म्युला कोणता आहे, हा ज्याला मी कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्झाम्पल लिहिलं आहे. फॉर्म्युला हा युजिंग फॉर्म्युला a इंटू a+1 ऑब्लिक 25. देअरफॉर वी गेट 4 इंटू 4+1 ऑब्लिक 25. That means what we get, 4 into plus 4 plus 1 5, 4 into 5, that means 4 5s are 20. That means we get answer 225. That means therefore we got answer 45 square is equal to 225. Here we are using the formula a into a+1 ऑब्लिक 25. म्हणजेच पहा आपण कोणता फॉर्म्युला वापरला आहे, a इंटू a+1 ऑब्लिक 25. म्हणजेच आपल्याला 45चा वर्ग काढण्यासाठी आपण हे सूत्र वापरून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. अशाच प्रकारे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू शकतो. कोणत्या वर्गाचे, फक्त ज्या नंबरच्या एकक स्थानी 5 येतो अशा सर्व संख्यांचे वर्ग आपण ह्या फॉर्म्युला वापरून काढू शकतो. तरी पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन वैदिक मॅथमॅटिक्सच्या मेथड जाणून घेण्यासाठी, नवीन युक्त जाणून घेण्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस क्लासला जॉईन करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.